तुम्हाला पाळीमध्ये असह्य वेदना होत आहेत का? संबंध ठेवताना खूप जास्त त्रास होतोय? खूप ब्लिडिंग होतीये का? गर्भधारणा ठेवताना काही त्रास होतोय का? नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट बारामतीहून. आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी सायलेंटली तुमच्या ओव्हेरियन टिश्यूला डॅमेज करतीये. ती सायलेंटली वाढतीये, इतक्या प्रमाणात आता ती वाढतीये आणि जनरल पॉप्युलेशनमध्ये त्याचा प्रेव्हलन्स 10% पर्यंत आहे. येस, मी एंडोमेट्रिओसिस बद्दल बोलते. आपण सगळ्यांनी PCOD बद्दल ऐकलेलं आहे. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, आम्हाला PCOD आहे असं म्हणतात. पण काय तुम्ही एंडोमेट्रिओसिस बद्दल ऐकलंय का? मी तुम्हाला सांगणार आहे की एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय, त्याचे काय सिम्पटम्स असतात, त्याची कशी ट्रीटमेंट करावी. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा, मी तुम्हाला सगळे पॉईंट समजावून सांगणार आहे. सो एंडोमेट्रिओसिस म्हणजे नेमकं काय असतं? एंडोमेट्रिओसिस म्हणजे तुमच्या पाळीच्या दर महिन्याला हे बनलेलं अस्तर बाहेर निघत असतं. याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. जेव्हा युट्रसमधलं हे अस्तर बाकीच्या ठिकाणी वाढायला लागतं, जसं की ट्यूब्स, युट्रसच्या मस्क्युलर लेअरमध्ये, ओव्हरीजमध्ये, युट्रसच्या मागे, युट्रसच्या बाजूला, म्हणजे कुठेही पेल्विसमध्ये, इवन लंग्सच्या खाली, लिव्हरच्या खाली, लंग्सच्या मध्ये जेव्हा हे एंडोमेट्रियम वाढतं त्याला आपण एंडोमेट्रिओसिस असं म्हणतो. दर महिन्याला जशी आपल्याला पाळी येते तसं ही जी टिश्यू, एंडोमेट्रियमची टिश्यू आहे, इथे वाढत असते आणि ती हॉर्मोन्सला प्रतिसाद देते आणि त्यामुळे मग अडिनोमायोसिस, चॉकलेट सिस्ट, ट्यूबल सिस्ट आणि अधेजन्स म्हणजे चिकटपणा असा हा दर महिन्यात वाढत जातो. त्या टिश्यूची पण, म्हणजे त्या एंडोमेट्रिओटिक टिश्यूची पण एक पाळी येते, पण ती पाळी काय बाहेर पडू शकत नाही कारण त्याला काही योनी मार्ग नसतो. त्यामुळे ती तिथेच जमा होतं. तिथे इन्फ्लमेशन म्हणजे त्याला दुखापत होते, लोकली त्याला सूज येते, त्याचे सिस्ट तयार होतात किंवा ते चिकटत जातं आणि अशा प्रकारे सायलेंटली एंडोमेट्रिओसिस हा तुमच्या पेल्विक मस्क्युलेचरला किंवा पेल्विक आर्किटेक्चरला खराब करत जातं. मी या एंडोमेट्रिओसिसला आत्ताच सायलेंट किलर म्हणून म्हटलंय. मी असं का म्हटलं असेल? त्याचे काय सिम्पटम्स असतात? सो एक्स्ट्रीमली सिव्हिअर पेन ड्युरिंग मेन्सेस म्हणजे डिस्मेनोरिया, किंवा संबंध ठेवताना खूप जास्त वेदना होणे म्हणजे डिस्पेरुनिया, संडास करताना किंवा संडासच्या ठिकाणी खूप जास्त वेदना होणे, त्यामध्ये पण आपल्याला कधी कधी इतकी जास्त वेदना असू शकते की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागू शकतं. जेव्हा रेक्टल नोड्यूल्स असतात किंवा रेक्टल एंडोमेट्रिओसिस असतं तेव्हा सुद्धा हे होऊ शकतं. त्यानंतर खूप महत्त्वाचं कारण म्हणजे सबफर्टिलिटी किंवा इनफर्टिलिटी म्हणजे गर्भधारणा राहण्यात सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो असे विविध प्रकारचे त्रास तुम्हाला एंडोमेट्रिओसिसमुळे होऊ शकतात. सो एंडोमेट्रिओसिसमध्ये नेमकं इनफर्टिलिटी कशी काय होते आणि त्याचे सिम्पटम्स आपल्याला का बघायला मिळतात? सो जेव्हा ट्यूबल अधेजन्स म्हणजे ट्यूब्स हे बाकीच्या स्ट्रक्चर्सला जाऊन चिकटते, तेव्हा ट्यूबल अधेजनमुळे किंवा ट्यूबल सिलिअरी डॅमेजमुळे सुद्धा त्याचं ट्यूबचं फंक्शन कमी होतं आणि आपल्याला गर्भधारणा राहण्यात त्रास होऊ शकतो. दुसरं मुख्य कारण म्हणजे त्याला ओव्ह्युलेशन फेलियर पण होऊ शकतं, की ओव्ह्युलेट होतंय पण ते अंडबीज पकडलं जात नाहीये किंवा ओव्ह्युलेशनच डिस्फंक्शन म्हणजे ओव्ह्युलेशन होत नाही. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की ओव्हेरियन रिझर्व हळूहळू कमी होत जातं. खूप महत्त्वाचं कारण आहे कारण का ओव्हेरियन क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण एंडोमेट्रिओसिसमध्ये अफेक्ट होतात. जेव्हा पण आपण पेल्विक अधेजन्स बघतो त्याच्यामध्ये हे सगळ्या आर्किटेक्चरच्या एकमेकांच्या बरोबर जे संतुलन म्हणजे असायला पाहिजे ते सगळं डिस्टर्ब झाल्यामुळे सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. अडिनोमायोसिस सुद्धा एंडोमेट्रिओसिस स्पेक्ट्रमचा भाग आहे आणि अडिनोमायोसिसमध्ये सुद्धा गर्भधारणा व्हायला त्रास होतो कारण त्याच्यामध्ये पण इम्प्लांटेशन रेट्स कमी होतात. जेव्हा तुम्हाला ट्यूबल सिस्ट असतात तेव्हा त्याच्यातून निघणारे जे द्रव्य म्हणजे हायड्रोसॅल्पिंजिल फ्लुइड जेव्हा युट्रसमध्ये ते डिप करत येत राहतं तेव्हा सुद्धा बनणारा भ्रूण तिथं जाऊन चिकटत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला गर्भधारणा राहत नाही. आणि खूप महत्त्वाचं कारण आहे की तुमचा स्ट्रेस आणि क्रोनिक पेल्विक पेनमुळे तुम्हाला सेक्शुअल कॉन्टॅक्टच ठेवता येत नाही किंवा खूप पेनफुल सेक्शुअल कॉन्टॅक्ट होऊन जातो, त्यामुळे सुद्धा तुम्हाला गर्भधारणा राहत नाही. जनरली क्रोनिक पेल्विक पेनचे पेशंट्स खूपच स्ट्रेसमध्ये असतात, त्यांना खूप त्रास होत असतो, म्हणजे पाळी असो किंवा नसो त्यांना सारखं कंबरेत दुखत असतं, म्हणजे कंबर तरी दुखते, त्यांना पोटात तरी दुखत असतं आणि इट इज नॉट रिलेटेड टू देअर पिरियड्स. सो ही पण अशी गोष्ट आहे की आपण लक्षात ठेवली पाहिजे की कदाचित तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असू शकेल. सो याचं निदान कसं करायचं, डायग्नोसिस कसं करायचं? सो नंबर 1 तुमची हिस्ट्री. बऱ्याचशा गोष्टी आम्ही
तुम्ही सांगितलेल्या हिस्ट्रीवरूनच ओळखत असतो. तुम्ही जेव्हा मला सांगता की मला डिस्मेनोरिया आहे, म्हणजे पाळीत खूप दुखतंय, संबंध ठेवताना दुखतंय, संडासला बसल्यावरती दुखतंय, किंवा इवन ब्लॅडर एंडोमेट्रियोसिसचे पेशंट आम्हाला सांगतात की मॅडम माझ्या लघवीतून रक्त जाते, याच्यावरून सुद्धा मला ओळखता येतं की काहीतरी गडबड आहे आणि तुम्हाला एंडोमेट्रियोसिस असू शकेल. दुसरं महत्त्वाची मोडॅलिटी म्हणजे आपण सोनोग्राफी करतो. सो सोनोग्राफीमध्ये चॉकलेट सिस्ट असणं, म्हणजे ज्याला आपण एंडोमेट्रियोटिक सिस्ट असतात ते ओळखता येतात. त्याचा जो अपिअरन्स असतो तो सोनोग्राफीवरून ओळखता येतो. किंवा आपल्याला जे ट्युबल अधेजन्स आहे, सो आपल्याला एक स्लायडिंग साईन पॉझिटिव्ह असणे असं म्हणतो, तर ते पण एंडोमेट्रियोसिसमध्ये आपण सोनोग्राफीवरती ओळखू शकतो, म्हणजे ट्रान्सव्हॅजाइनल अल्ट्रासाऊंडवरती आपण ओळखू शकतो. तिसरी मोडॅलिटी असते MRI. यामध्ये पण आपल्याला जो चिकटपणा आहे, म्हणजे ज्याला आपण अधेजन्स म्हणतो, ते पण आपल्याला ओळखता येतात. पण गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची चाचणी, ज्याच्यावरून तुम्ही 100% माहीत करू शकता, कारण का हा सायलेंट किलर आहे, तो तुम्हाला जेव्हा तुम्ही बघता तेव्हाच दिसतो. सो दॅट इज लॅप्रोस्कोपी. लाईक ग्रेड 1, ग्रेड 2 पेल्विक अधेजन्स किंवा ग्रेड 1, ग्रेड 2 एंडोमेट्रियोसिस हा तुम्हाला कुठल्याच मोडॅलिटीनी दिसू शकत नाही आणि तो तुम्हाला लॅप्रोस्कोपीने दिसतो. सो सी, इफ यू कॅन डायग्नोज इट करेक्टली, यू कॅन ट्रीट इट वेल. सो याला आपण ट्रीट कसं केलं पाहिजे? खूप सारे कपल्स हताश होऊन बसतात की मॅडम आम्हाला तर मूळ पण झालेलं नाही, मग आम्ही आता सर्जरी करायची का? सो रेस्ट अशोर्ड, मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही स्टेप बाय स्टेप याची मॅनेजमेंट कशी करायची. सगळ्यात महत्त्वाचं, ग्रेडवरून तुमचा पेन स्कोअर ठरतो. जर तुमचा कमी ग्रेडचा एंडोमेट्रियोसिस आहे तरीसुद्धा एक 1 to 2 AMHला तुम्ही आई होऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण समजा जर तुमचं AMH झपाट्याने कमी होतं आहे, 0.4 आहे, 0.6 अशा रेंजमध्ये आहे, आणि आता तुम्हाला लगेच द बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग, वी हॅव टू कन्सिडर फर्टिलिटी. तर आधी फर्टिलिटी प्रिझर्वेशन करायचं, म्हणजे आयदर तुमचे एग्स फ्रीज करून ठेवायचे, किंवा जर तुम्ही मॅरिड असाल तर एग्स विथ स्पर्म फर्टिलाइज करून एम्ब्रिओजच बनवून ठेवायचे. सो अशा प्रकारे तुम्ही पेन मॅनेजमेंट म्हणजे पेन किलर्स घेणे, फर्टिलिटी प्रिझर्वेशन करणे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे त्यामध्ये आपलं IVF पण आलं, एग फ्रीजिंग आलं, आणि त्यानंतर जर लागली तर आपण सर्जरी करायची. कारण जेव्हा तुम्ही सर्जरी करता, चॉकलेट सिस्ट काढता किंवा अधेजन्स रिमूव्ह करता, तेव्हा सुद्धा तुमचे ओव्हेरियन टिश्यू डॅमेज होऊन तुमच्या अंड्यांचं प्रमाण आणि त्यांची क्वालिटी झपाट्याने कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला फर्स्ट फर्टिलिटी प्रिझर्वेशनला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सर्जरीकडे वळायचं आहे. आता सर्जरी कोणी करायची? एक्स्ट्रीम पेल्विक पेन, क्रॉनिक पेल्विक पेन पण एक्स्ट्रीम आहे की इतकं जास्त आहे की तुम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे, तर तुम्ही सर्जरीकडे जाऊ शकता. सो सायमल्टेनियसली इथे एग पिकअप करून ठेवायचं, एम्ब्रिओज बनवून ठेवायचे आणि सर्जरी करायचं, किंवा आधी सर्जरी करायची आणि त्याच्यानंतर आपण IVF करू शकतो. लॅप्रोस्कोपिकली ह्या सर्जरी सहजपणे पार पडतात. पण जेव्हा ॲडव्हान्स्ड एंडोमेट्रियोसिस असतं, म्हणजे ब्लॅडरमध्ये तुमचं एंडोमेट्रियोसिस पसरलेले, रेक्टममध्ये पसरलेले, तर तुम्हाला त्या अवयवाचा थोडासा भागसुद्धा काढावा लागू शकतो. पण विथ एक्सपर्ट ॲडवाईस, ॲडव्हान्स पेल्विक सर्जन्स जे असतात, म्हणजे ॲडव्हान्स सर्जरी करणारी जी लोक असतात, त्यांच्या मदतीने आणि एक IVF स्पेशलिस्ट अशी हँड इन हँड ट्रीटमेंट केल्यानंतर तुमची योग्यरित्या ट्रीटमेंट होऊ शकते. मी शेवटी हेच सांगेन की एंडोमेट्रियोसिस इज नॉट दी एंड, इट इज जस्ट अ होपफुल स्टार्ट टू अ न्यू बिगिनिंग. जर तुम्हाला एंडोमेट्रियोसिस वेळीच डिटेक्ट करता आला तर तुमचं फ्युचर डिफरंट असू शकतं. तुम्ही त्याला प्रायोरिटीने ट्रीट करून घेण्या अगोदर तुम्ही आधी एक्सपर्ट ॲडवाईस घ्या, त्याचे पॉईंट सगळे लिहून काढा की अरे मला आता आधी मदरहूड हवं आहे का मला आधी पेन रिलीफ हवं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ट्रीटमेंट प्लॅन दिला जाईल. आय वुड सजेस्ट दॅट यू सीक एक्सपर्ट ॲडवाईस आणि मगच तुमचा निर्णय पुढे घ्या. हताश होऊन जाऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. चांगलं पेन मॅनेजमेंट म्हणजे चांगले अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, ॲनाल्जेसिक्स अवेलेबल आहेत. आम्ही ते रुटीनली प्रिस्क्राईब करतो. त्याच्यामुळे फक्त गोळी खाऊन समाधान करून घरी बसू नका. त्याचा अर्थ आहे की तुम्ही गोळी घ्या, पण डेफिनेटली एक सोनोग्राफी करा, एक्सपर्ट ॲडवाईस घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. इवन अनमॅरिड फिमेल्समध्ये मला हे सांगायचं की खूप वारंवार तुम्हाला पोटात दुखतंय, तर घरी बसून राहू नका. एका एक्सपर्टला दाखवा, ते तुमची सोनोग्राफी करतील. कदाचित तुम्हाला ग्रेड 1, ग्रेड 2 एंडोमेट्रियोसिस असू शकेल. तुम्हाला एंडोमेट्रियोसिस रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा, मी त्याचं उत्तर देईन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या संबंधिताबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.